त्याचं लोक असते, तलवारीच्या त्याच्या न्याऱ्याचे टोक असते, तलवारीच्या त्याच्या न्याऱ्याचे टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिल्लांचे साऱ्याचे चोख असते, साऱ्याचे चोख असते. आपल्या बुलंद लेखणीने भारताचे भविष्य लिहिणारे संविधानाचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, आपल्या तलवारीच्या टोकावर छत्रीची ताकद बघून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे बाळकडू पाजणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, विद्याविना मती गेली असे सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले, स्त्रीला शिक्षणाची ताकद मिळवून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, माता भीमाई, माता अहिल्यादेवी या सर्व थोर महापुरुषांना मी शिवश्री श्रीकांत गवळी अभिवादन करतो. आचार्य अत्रे म्हणतात, बाबासाहेब म्हणजे एक बंड, त्यांच्या ध्येयाच्या कणाकणातून बंड थैमान घालत होते. बाबासाहेब म्हणजे जुलमा जाती विरोधात उभारलेली एक वज्रमुठ होय. बाबासाहेब म्हणजे जाती भेदावर सोडलेले एक चक्र आहे. बाबासाहेब म्हणजे समाजातील वतनदारीच्या विरोधात पुकारलेले एक युद्धच होय. बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबच, दुसरे शब्द उच्चारायला जीभ तयारच होत नाही. एवढे सामर्थ्य फक्त बाबासाहेबांच्या नावातच आहे. कसं असतं मित्रांनो, बलवानाने दुर्बलावर अन्याय अत्याचार करावा, विषमतेचे विष जागोजागी पेरावे, असे जंगली जग आहे. या जंगली जगात समतेच्या प्रकाशात ममतेच्या सावलीत राहून समान हक्कांच्या कवच कुंडलात न्यायाची प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट सोसले. काही जण त्यांना दलितांचे पुढारी म्हणतात, पण मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, ते फक्त दलितांचे पुढारी नव्हते, तर सर्व समाजाचे आणि देशाचे पुढारी होते. मित्रांनो, तुम्हाला मी एक प्रसंग सांगतो. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून शिक्षण घेऊन परत आल्याचे, तेव्हा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना समजले. दलित समाजातील या कर्तृत्ववान तरुणास भेटायचे ठरवून छत्रपती शाहू महाराज परळ येथील चाळीत बाबासाहेबांना भेटायला गेले. छत्रपती शाहू महाराजांना चाळीत पाहून बाबासाहेब म्हणाले, आपण राजा आहात, तुम्ही त्रास का घेतला, मला निरोप द्यायचा, मी आलो असतो. तेव्हा छत्रपती शाहू महाराज म्हणाले, आम्ही तर परंपरेचे राजे, आपण ज्ञानाचे राजे, म्हणूनच मीच तुम्हाला भेटायला येणे योग्य आहे. एका थोर जाणत्या राजाने दुसऱ्या ज्ञानाच्या राजाला केलेला सन्मान आहे असं मी मानतो. म्हणून आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो. मुळात बाबासाहेबांच्या विचारांची जयंती व्हायला हवी. जयंती, फोटो, पुतळा, झेंडा या पलीकडे बाबासाहेब आहे. जगातला सगळ्यात ज्ञानी महापुरुष कोलंबिया विद्यापीठाने नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून गौरविला. लाखो पुस्तकाचे वैयक्तिक ग्रंथालय असणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना साजरं करायचं असेल तर त्यांच्या विचारांना साजरं करा. एक कविता म्हणतो, भीम कळला का तुम्हाला, भीम तसा न कळलं, भीम कळला का तुम्हाला, भीम तसा न कळलं, भीम पुत्यात नाही, भीम पुस्तकात मिळालं, भीम पुत्यात नाही, भीम पुस्तकात मिळालं. मित्रांनो, तुम्हाला बाबासाहेब पुत्यात कधीच भेटणार नाही, ते तुम्हाला पुस्तकात भेटतील. जातीभेद निर्मूलन, मुक्तीकरण, पत्ते, रायटिंग अँड स्पीचेस अशा अनेक पुस्तकात तुम्हाला बाबासाहेब भेटतील. बाबासाहेब ही फक्त व्यक्ती नव्हे, बाबासाहेब हा विचार आहे. बाबासाहेब धगधगता निकार आहे. बाबासाहेब म्हणजे असा ज्वालामुखी जो अन्यायाच्या विरोधात उभा राहिला आणि समाज परिवर्तनात उतरला. हे कधीच विसरू नका. म्हणून म्हणतो, भीम पुत्यात नाही, भीम पुस्तकात मिळालं. आपल्या लेकरांना मायेचा हात फिरवण्यासाठी बाबासाहेब पुस्तकाच्या पानात भरून राहिले आहेत. त्यांना वाचा, आत्मसात करा, ही ज्या जयंती दिनी खरी आदरांजली असेल. मित्रांनो, न्याय, समता, बंधुता यांना पाया मानून अनेक शतके अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला बाबासाहेबांनी संविधान लिहून बरोबरीला आणून बसवले. राणीच्या पोटातून जन्म घेणाऱ्या राजाला बाबासाहेबांनी मतपेटीतून जन्म घ्यायला भाग पाडले. देशाचा राष्ट्रपती असो किंवा साधा मजूर, प्रत्येकाच्या मताला समान किंमत देऊन देशातील विषमता संपवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. जगातील सर्वात तरंग लोकशाही किंवा लिखित घटना असणारा भारत हा एकमेव देश आहे. या देशाचे भवितव्याचे शिल्पकार आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे सांगत बाबासाहेबांनी समाजाला शिक्षणाचे दूध दिले. शिकून साहेबांची मोठी झाली, मनानं वावरू लागली. मात्र आपण समाजाचे काही देणं लागतो ही गोष्ट लोक विसरत चालली आहेत.
समाजाचं काय रगड्या समाजाचं काय पुसती रोज वामनाला वामनाची माय वामनाची माय समाजाचं काय रगड्या समाजाचं काय समाजाचं काय रगड्या समाजाचं काय जाता जाता एवढेच म्हणतो आपण सर्वजणांनी आम्हा लेकरांसाठी आदर्श निर्माण होय असे कार्यक्रम घेतले पाहिजे जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची